आपल्याला T20 खेळायची आहे. म्हणजे वन डेची सुरुवात करून अचानक 18व्या ओव्हरला सांगितलं गेलं, की आपल्याला T20 मॅच खेळायची आहे आणि असा अन्याय झाला मराठी बिग बॉसवरती. हरकत नाही. काय रिझन्स असतील ते खरे रिझन्स बिग बॉसने नक्कीच द्यावे या सगळ्या गोष्टींसाठी. कारण महाराष्ट्राचा इतका मोठा सीझन, 4.5 TRPवाला सीझन, 4 TRPवाला सीझन अशा प्रकारे 70व्या दिवशी एंड करण्यात येतोय म्हणजे दाल में कुछ तो काला है असंच आपण म्हणूयात. बाकी वोटिंगमध्ये कोण पुढे आहे सध्या? बिग बॉसने रागारागात सगळ्या घरालाच नॉमिनेट करून टाकले. नो नॉमिनेशनचा टास्क. तर तुमचे जे फेवरेट कंटेस्टंट असतील त्याला जाऊन तुम्ही वोट करू शकता. काल रात्रीच वोटिंग लाईन ज्या आहेत त्या ओपन झालेल्या आहेत. बाकी आता मी तुम्हाला वोटिंग ट्रेंड सांगणार आहे नंबर 8 पासून ते नंबर 1 पर्यंत आणि मॅक्स प्रोबॅबिलिटी आहे त्या ठिकाणी डबल एविक्शन होण्याची. तर पाहूया आता डबल होतंय की सिंगल होतंय, या वीकला डबल होतंय की पुढच्या वीकला डबल होतंय, या वीकला सिंगल की पुढच्या वीकला सिंगल, असं जे काय असेल ते त्यांच्या मनावरती आहे. सो बिग बॉसला आता कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती की बाबा हे लोकच नॉमिनेट झालेत, हेच 5 नॉमिनेट झाले, आपल्याला जो पाहिजे तो त्याच्यामध्ये नाहीच आहे. सो बिग बॉसने काय केलं? बिग बॉसने डायरेक्ट पूर्ण घरालाच त्या ठिकाणी नॉमिनेट करून टाकलेलं आहे. सो वी विल सी की काय गोष्टी आहेत. आता आपण सुरू करूया त्या वोटिंग ट्रेंड्सला नंबर 8 पासून. नंबर 8 वरती हे नाव आहे, जे नाव मला असं वाटतं की फिनालेमध्ये जाणार आहे. कारण बिग बॉस यांना जो सपोर्ट करतो तो एक वेगळ्या लेवलचा सपोर्ट आहे, पण वोटिंगमध्ये यांना तो सपोर्ट नाही मिळत आहे. वर्षा उसगावकर वोटिंगमध्ये सगळ्यात कमी चालल्यात आणि नंबर 8 वरती वर्षाताई तिकडे चाललेल्या आहेत. वर्षाताई जर अशाच प्रकारे वोट्स येत राहिले तर त्या या सीझनमधून या वीकेंडला बाहेर पडू शकतात. बट इट्स ऑल डिपेंड ऑन बिग बॉस. कारण बिग बॉसने टेस्ट मॅचची T20 केली आहे, तर इकडं काही पण करू शकतात वोटिंगचं. 8 नंबरला वर्षाताई, तर नंबर 7 वरती त्या ठिकाणी निकी तांबोळी आहे. वर्षाताई निकी तांबोळीमध्ये ज्यादा डिफरन्स नाही आहे. त्याचबरोबर निकीच्या वरती जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये पण डिफरन्स नाही आहे. सध्या निकी तांबोळी बिग बॉसच्या घरामध्ये एकटी पडली आहे का? आणि निकी तांबोळीला अजून वोट्स येतील का? सध्या तरी ती वोटिंगमध्ये नंबर 7 वरती आहे. पण कधी हा वोटिंग ट्रेंड बदलू शकतो आणि कधी निकीलाही वोटिंग होऊ शकतं, वर्षाताईंनाही वोटिंग होऊ शकतं. 7 नंबरवरती निकी, तर 8ला वर्षाताई. नंबर 6 वरती जी सदस्य आहे तिलाही जास्त वोट्स नाही आहेत. तिचं नाव आहे जान्हवी किल्लेकर. जान्हवीने तिचा गेम बदलल्यामुळे ती इथंपर्यंत पोहोचली आहे. पण जान्हवी फायनलिस्ट होणार का? जान्हवी त्या तिच्यावरच्या 5 जणांना क्रॉस करणार का? म्हणजे 6 नंबरवरती जर जान्हवी आहे तर जान्हवीला DP, अंकिता, सूरज, अभिजित या सगळ्या लोकांना क्रॉस करून वरती जायला लागेल. त्यावेळेस जी आहे तिला ती पोझिशन मिळेल. तर जान्हवी जी आहे ती नंबर 6 वरती आहे. जान्हवीला पण कमी वोट्स मिळतात. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर टॉप 5 मध्ये त्या ठिकाणी पॅडी दादा आहेत. पॅडी ज्यांनी सूरजच्या आतापर्यंत भरपूर काळजी घेतली, बोलताना सुद्धा ते एका वेगळ्या लेवलने बोलतात. समोरच्याला वाईट शब्द न वापरता त्या ठिकाणी ज्या प्रकारे तिला त्या समोरच्याला ज्याची जागा दाखवतात ते एक वेगळे पॅडी दादा आपल्या समोर आलेत. खरंच स्ट्रगलिंग लाईफमधून इथंपर्यंत पोहोचल्यानंतर फायनलिस्ट बनण्याचं एक स्वप्न जे आहे ते पॅडी दादांचं स्वप्न पूर्ण होणार का? पॅडी दादा नंबर 5 वरती, तर नंबर 4 वरती त्या ठिकाणी आहे अंकिता वालावलकर. शॉकिंग आहे, अंकिता नंबर 4 वरती, पण कुठेतरी फॅन फॉलोईंगचा फटका अंकितालाही बसला आहे. गेम जर बघितली तर अंकिताने तिच्या पद्धतीने गेम नक्कीच खेळली आहे. कदाचित तिला नाती जपता आली नाही घरामध्ये, जी ती घराच्या बाहेर आल्यानंतर जपणार आहे. ती सूरजला घरही बांधून देणार आहे. पण सध्या वोटिंगमध्ये लोकांनी तिला नंबर 4 वरती ठेवलंय. नंबर 3 वरती अंकिता का 4 वरती आहे? तुम्हाला कळेल की नंबर 3 वरती जो माणूस आहे त्याचं नाव आहे धनंजय पवार. कोल्हापूरकरांचा एक जबरदस्त सपोर्ट असलेला माणूस नंबर 3 वरती आहे, टॉप 3 मध्ये आहे. आणि कुठेतरी बिग बॉस आता म्हणजे पूर्ण सीझन याची एंटरटेनमेंट दाखवलीच गेली नाही, जी अनसीन अनदेखामध्ये गेली. तर इथे बिग बॉस फिनालेसाठी सुद्धा जो धनंजय पवार त्याला अनसीन अनदेखा करणार का, किंवा त्याच्या वोटिंगला अनसीन अनदेखा करणार का, हा एक क्वेश्चन मार्क आहे. सध्या नंबर 3 वरती जे आहेत ते धनंजय पवार आहेत आणि त्यांना वोट्स जो जातोय, वोटचा एक साठा जो जातोय ते त्यांच्या फॅन्सकडून एक जबरदस्त वोटिंग होते. त्याच्यामुळे अंकिताला मागे राहायला लागते. टॉप 2 मध्ये कोण आहे? नंबर 2 वरती आणि नंबर 1 वरती टक्कर आहे का? तर नंबर 2 पहिल्यांदा सांगतो, मग नंबर 1 सांगतो. नंबर 2 वरती त्या ठिकाणी अभिजित सावंत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये जर गेम पाहता बरेचसेच लोक म्हणतात की अभिजित सावंत त्या ठिकाणी विनर होऊ शकतो. बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित सावंतने एका वेगळ्या पद्धतीने, एक माइल्ड पद्धतीने, एक कामनेस दाखवलेला आहे आणि त्याची गेम खेळलेली आहे. त्यांनी घरातल्या प्रत्येकालाच त्या ठिकाणी समजून घेतलं. कुणालाही त्याने काही वाईट दाखवलं नाही. भले त्याच्या विरोधामध्ये किती गोष्टी अंकिताने केल्या असल्या तरी त्यांनी प्रायोरिटीमध्ये, कन्फर्मेशनमध्ये त्या ठिकाणी फिनालेसाठी अंकिताचं नाव घेतलंय. ते कुठेतरी अभिजितचा मोठेपणा आहे. बाकी अभिजितला अनेकदा बॅक बिचिंगचा सामनाही करायला लागला. तर अभिजित ही ट्रॉफी जिंकेल का? तुम्हाला काय वाटतं अभिजितबद्दल हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ट्रॉफीच्या बाबतीमध्ये अभिजितचं नाव घेत आहेत, धनंजय पवारचं नाव घेतात, अंकिताचंही नाव घेतलं जाते सगळ्या सोशल मीडियातून. तर अजून एक जे नाव आहे ते घेतलं जाते आणि ते नाव कोण घेते सांगू तुम्हाला? त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. आणि घरातले कोणाकोणाचं नाव घेतात यापेक्षा महाराष्ट्र नाव घेतोय सूरज चव्हाणचं.
एकीकडे जो एक वेगळा गट आहे तो म्हणतो की सूरजने गेम नाही खेळली, तर दुसरीकडे एक समुद्र आहे. म्हणजे एक नदी म्हणते की सूरजने गेम नाही खेळला, पण एक समुद्र म्हणतोय की आम्हाला ती जी ट्रॉफी आहे ते समुद्रात आणायची, आमच्याकडे आणायची, आमच्या गावात आणायची, छोट्या गावात आणायची, ह्याच्या घरी न्यायची आहे. तर अशा प्रकारे सूरज चव्हाण राज्य करतोय नंबर 1 वरती. आणि मी तुम्हाला हेही सांगतो की सूरज चव्हाणला जे वोटिंग होतंय, ज्या लेवलचं वोटिंग होतंय, त्या लेवलच्या आसपास पण सेकंड, थर्ड, फोर्थ रँक नाही आहे. एवढं तुफान वोटिंग सध्या सूरजच्या खात्यामध्ये जातंय. लोक म्हणतायत की आता सीझन तर संपतोयच आणि अशा सीझनमध्ये सूरजनी जे त्याचं व्यक्तिमत्व दाखवलंय, हे हिंदी बिग बॉस नाही, हे कन्नड, तमिळ, तेलुगू बिग बॉस नाही, मराठी बिग बॉस आहे. हे इमोशनवालं बिग बॉस आहे आणि या भावनांच्या खेळामध्ये सूरज जो आहे तो पास झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला सूरजला जिंकवायचं आहे असा एक मोठा गट म्हणतोय आणि कुठेतरी महाराष्ट्राला जे आहे सूरजचं विजेतेपद हवंय का, हे कुठेतरी एक क्वेश्चन मार्क आहे. तर तुमच्या मते कोण व्हायला पाहिजे विनर, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे सूरज चव्हाण जो काही लोक म्हणतात गेम खेळला नाही तो विजेता व्हायला पाहिजे, की जो गेम खेळला अभिजित तो विजेता व्हायला पाहिजे, की सूरज चव्हाण ज्याच्याकडे आता सध्या त्याच्या लाईफमध्ये काहीच नाही आहे त्याच्याकडे, सो एक ट्रॉफी मिळाली तर काय फरक पडतो बाकीच्यांना असं म्हणणाऱ्यांना तुम्ही सपोर्ट करणार आहे की मग दुसऱ्यांना. सो असं एकूणच मिश्र प्रतिक्रिया सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या येतात आणि हे बिग बॉसचं जे वारं आहे हे वारं अजून उठणार आहे. कारण हे शेवटचे जे काही दिवस आहे या दिवसांमध्ये हे जे वोटिंग हे तगडी वोटिंग होणार आहे. अजून बरेचसेच लोक या शोला जोडले जातील. बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला कदाचित फॅमिली वीकसुद्धा पाहायला मिळू शकतो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये फॅमिली मेंबर्स घरामध्ये जातील, या सगळ्या गोष्टी होतील, यांची जर्नी पाहायला मिळेल. सो असा हा अनोखा बिग बॉस 70व्या दिवशी बिग बॉसला रिझन न सांगता एंड करायला लागतोय. काय रिझन बिग बॉस सांगा तुम्ही. आणि बाकी तुमचं काय असेल म्हणणं या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकी सूरजचे जे फॅन्स आहेत त्या फॅन्सचं एकच म्हणणं आहे की मंदार दादा तू जा सूरजच्या गावाला. जस्ट माझा फोन झालेला आहे आणि लवकरच या वीकमध्ये मी त्याच्या गावी जाईल आणि त्या बऱ्याचशाच गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन की कसा हा विषय आहे. आणि जाण्याच्या आधी मी तुम्हाला नक्कीच सांगेन. सो बारामतीकर या तिकडे मजा करूयात आपण तिकडे आणि त्या दिवशी मोडवे गावात आपण नक्कीच जाऊ आणि नक्कीच भेटूया. तुमचा कोणाला सपोर्ट असेल ते कमेंट सेक्शनमध्ये लिहा. हे वोटिंग ट्रेंड सध्या बाहेर येत आहेत, याच्यामध्ये बदलही होऊ शकतो. सो जा आणि फेवरेट कंटेस्टंटला वोट करा. आज मंगळवार आहे, पूर्ण वीक तिकडे वोटिंग लाईन चालू होणार आहे. सिंगल इविक्शन होईल की डबल इविक्शन होईल हे या वीक एंडला आपल्याला नक्कीच समजेल. जर डबल इविक्शन झालं तर खतरा त्या ठिकाणी वर्षाताईंना जर वाचवलं तर जान्हवी, पॅडी दादा यांच्यावरती सगळ्यात जास्त असेल. बघूयात काय होतंय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स.